देशभरात एकूण 311 नदीपट्टे म्हणजे पॅचेस असे आहेत जे प्रदूषणामुळे धोक्याच्या पातळीवर असून त्यात महाराष्ट्रातील तब्बल 55 नदीपट्टे प्रदूषित आहेत। याच्यामधल्या सर्वात प्रदूषित असलेल्या नद्या सर्वात प्रदूषित म्हणजे उल्हास नदी, मिठी नदी, मुळा मुठा, सावित्री, भीमा, पवना, कान्हा, तापी, गिरणा, कुंडलिका, दारणा, इंद्रायणी, नीरा, वैनगंगा, चंद्रभागा, मुचकुंडा, घोड, तितूर, रंगवली, वर्धा, कृष्णा, पाताळगंगा, सूर्या, वाघूर, ढोरणा या नद्या पात्रांमध्ये पाणी हे अत्यंत वाईट आहे। हे माझा रिपोर्ट नाही आहे। तर भातसा, पेडी, मोर, बुराई, वेल, पांझरा, सीना, काळू, वेण्णा, कोयना, पांझरा, पैनगंगा, पूर्णा, उरमोडी, कान या नद्यांच्या पात्रामध्ये पाणी वाईट आहे त्या नद्यांच्या तुलनेत। मुंबईमध्ये 5 नद्या होत्या, 5 नद्या, कदाचित अनेकांना माहिती पण नसतील। त्यातल्या 4 मेल्या। मेल्या म्हणजे मारल्या। सांडपाणी, झोपडपट्ट्या आणि या सगळ्या गोष्टींबद्दल त्या 4 नद्या मेल्या आणि 5वी ही आता मरायला आली आहे, ती म्हणजे मिठी नदी। आत्ताची मिठी नदीची काल मी शूट करायला सांगितलंय। काल मी अगोदरचं पण दाखवत नाहीये, मी कालचं दाखवतोय। मुंबईमधली 5वी एकमेव राहिलेली नदी त्याची काय अवस्था एकदा बघा। ही नदी आहे आपली। या सगळ्या नद्या मारून टाकल्या आपल्या लोकांनी। दरवर्षी येणार मुंबई महानगरपालिका म्हणणार की आम्ही मिठी नदी साफ केली। ही साफ जोपर्यंत आजूबाजूची वस्ती हटत नाही तोपर्यंत या नद्या कधीही साफ होणार नाहीत। आपल्या सगळ्या नद्यांमध्ये सगळीकडे केमिकल्स भरलेली आहेत का? आमचं पोल्युशन कंट्रोल बोर्ड काय करतं? उद्योगधंद्यांना प्रोत्साहन, कारण उद्योगपती ह्यांना प्रोत्साहन देतात। जे म्हणून आपल्याकडचे नैसर्गिक स्रोत आहेत आपण ते बंद करायचे आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती बोलल्यानंतर तुमचा धर्म आडवा येणार। धर्माच्या गोष्टी तर मला तर कोणी सांगू पण नाहीत या लोकांनी। काही गोष्टी आपण आपल्याच सुधारल्या पाहिजेत। मी मागे हा एकदा विषय बोललो होतो। तो विषय बोलल्यानंतर मी एकदा नांदेडला होतो। नांदेडच्या गुरुद्वारामधले जे तिकडचे जे काय म्हणतात त्यांना, आता मला त्यांना काय म्हणतात मला माहिती नाही, आपल्या भाषेत सांगायचं म्हणजे काय, तिकडचे गुरुजी असतील। और त्यांनी मला सांगितलं की आपने जो कहा वो बहुत ठीक कहा। काय म्हणालो तुम्ही? आमच्याकडे महानगरपालिका, जिल्हा परिषदा, ग्रामपंचायती, देशभर सगळ्या ठिकाणी आमच्याकडे काय भिंती रंगवल्या जातात, बोर्ड लावले जातात, झाडं जगवा, झाडं वाचवा। आणि आमच्याकडे
देशामध्ये आपल्या हिंदूंचे अंतिम संस्कार, अंत्यविधी हे लाकडावरती होतात. कुठून येतं लाकूड? लाकूड येणार कुठून? या देशातली जंगलतोड झाल्याशिवाय लाकूड येणारच नाही. आणि ह्याला पर्याय म्हणून काय त्या इलेक्ट्रिक विद्युत दाहिनी आल्यात ना. काही जण असतात कर्मठ, नाही विद्युत दाहिनी नाही, आमच्या परंपरेनुसार. का विद्युत दाहिनी केल्यावरती काय कल्याणला उतरवतात? देश